रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। भरत शेठ गोगावले की आदिती तटकरे की आणखी दोघांमध्ये तिसरा कोणतरी पालकमंत्री रायगडसाठी आता निवडण्यात येईल। बऱ्याच चर्चांना उधाण आलेला। आपल्यासोबत महेंद्र थोरवे आहेत, कर्जतचे आमदार आहेत शिवसेनेचे। साहेब, काय नेमकं घोडं कुठे अडलंय? का नवीन आता चेहरा दिला जाणार आहे रायगडला? लवकरच रायगडचं पालकमंत्रीपद हे घोषित होईल। जिल्हा परिषदेच्या, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। त्यामुळे राज्याच्या तिन्ही नेत्याला, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शिंदेसाहेब लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेतील की रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे। ही आग्रही भूमिका आमची तिन्ही आमदारांची त्या ठिकाणी, मंत्री भरत शेठ गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत अशी ठाम भूमिका आम्ही साऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला भरत शेठच्या रूपाने मिळेल, यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही। कधीपर्यंत मिळेल, काही कल्पना आहे? निवडणुका समोर आलेल्या आहेत, लवकरात लवकर आता त्या घोषित करतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच, पण आपण पाहिलं की त्या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांच्यावर बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। आनंद परांजपे यांनी पण आरोप केला, 4 दिवसात त्यांचे घोटाळे बाहेर काढू, भ्रष्टाचार करतात ते, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कसं पाहताय एकंदरीत याकडे, याला उत्तर कसं देणार? भरत शेठ हे अतिशय चांगलं नेतृत्व आहे। हे कधीही असं भ्रष्टाचार वगैरे करणारं नेतृत्व नाही। गोरगरिबांचा नेता आहे भरत शेठ, आणि भरत शेठला असली काही घाणेरडी अपेक्षा नाही आहे। मी आनंद परांजपेला सांगेल, बाबा रे, आपला नेता रायगडचा, त्यांनी किती आतापर्यंत भ्रष्टाचार या राज्यामध्ये केलेला आहे त्याची एकदा चाचपणी करून घ्या। आणि जर भरत शेठनी आमच्या जाहीरपणे सांगितलेलं आहे की आनंद परांजपेंनी जर भ्रष्टाचार उघड केला तर भरत शेठ आमचा त्या दिवशी पदाचा राजीनामा, मंत्रिपदाचा राजीनामा देतील, आमदारकीचा पण राजीनामा देतील। पण आमच्याकडे आजही, माझ्याकडे पेपर हातामध्ये आहे त्या ठिकाणी, की सुनील तटकरेंचे अनेक भ्रष्टाचार आमच्या समोर आहेत। ते जर आम्ही उघडकीस केले तर तुमचा नेता मंत्रिपदाचा, खासदारकीचा राजीनामा देतील काय, हे आनंद परांजपेला मला त्या ठिकाणी विचारायचं आहे। आणि आनंद परांजपेंनी याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं। आणि आनंद परांजपे बऱ्याचशा गोष्टी खालच्या लेवलला जाऊन बोलतात, त्यांना मी सांगू इच्छितो की बाबा रे, ज्या वडिलांनी हिंदुत्वाच्या विचारासाठी जे योगदान दिलेलं आहे परांजपे साहेबांनी, त्याचं आम्ही सगळेजण त्यांचं त्या ठिकाणी त्यांचा आदर करत आहोत। परंतु तुम्ही ज्या पद्धतीच्या चपला आता त्या ठिकाणी उचलत आहात, त्या पद्धतीने आपण काय काम करता हे तर पहा। आनंद परांजपे आणि परांजपे साहेब याच्यात जमीन आसमानचा फरक आहे। परांजपे साहेब ज्या ठिकाणी पाहत असतील तर बाबा, माझ्या मुलांनी अतिशय चुकीचा निर्णय घेऊन ज्या चुकीच्या ठिकाणी काम करतात, अशा पद्धतीने ते नक्कीच बोलले असते। नक्कीच, तुम्ही म्हणता पेपर हातामध्ये, आणि तुमचा रोख नेमका राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यावर आहे? अजितदादांवर आहे, सुनील तटकरेंवर, कुणावर आहे? चांगलं नेतृत्व आहे। अजितदादांबद्दल आम्ही कधी बोललेलो नाही आहोत, कारण ते अतिशय अभ्यासू नेतृत्व आहे। परंतु सुनील तटकरे अतिशय भ्रष्टाचारी नेतृत्व आहे। माझ्याकडे अनेक भ्रष्टाचार त्यांच्याबद्दल माझ्याकडे आहेत। मी लवकरच त्या संदर्भात त्यांचे भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रासमोर ओपन करणार आहे। नक्कीच, एक थेट आव्हान आहे सुनील तटकरे यांना? हो, नक्कीच। जर आमच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याचं काम हा जे आनंद परांजपे बोलत नाही, हा सुनील तटकरेच बोलतोय। त्यामुळे सुनील तटकरेचे अनेक भ्रष्टाचार त्यांनी आतापर्यंत केलेले, सिंचन घोटाळा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, अजून SIT चौकशी हायकोर्टला प्रलंबित आहे। या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ज्या पद्धतीचे भ्रष्टाचार संपूर्ण राज्यामध्ये जर आपण पाहिलं, राज्य लांबच राहिलं, माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की आतापर्यंत ज्या अकारी पडच्या जमिनी ज्या आहेत रायगड जिल्ह्यातल्या, या सगळ्या जमिनी बलकावण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। आणि कलेक्टरांना हाताशी धरून त्या ठिकाणी ह्या जमिनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर करून घ्यायच्या, सरकारी आकारी पड, आणि नंतर त्या आपल्या मुलांच्या नावावर, आपल्या नातेवाईकांच्या नावावर फिरवायच्या, अशा पद्धतीचा धंदा सुनील तटकरेंचा त्या ठिकाणी आहे। त्यामुळे माझा जाहीर आरोप आहे की सुनील तटकरेंनी समोर येऊन बसावं। मी त्यांच्यासमोर ज्या काही सरकारी आकारी पडच्या जमिनी त्यांनी लाटलेल्या आहेत, या सगळ्या जमिनींचा भ्रष्टाचार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर आणून ठेवणार आहे। पण पुराव्यानिशी तुम्ही हे सगळं? माझ्या हातात पुरावा आहे का सुनील तटकरेंनी सरकारी आकारी पडच्या जमिनी, या सगळ्या जमिनी आपल्या मुलांच्या नावावर, पहिल्या किंवा कुठल्या तरी एका शेतकऱ्याच्या नावावर ऑर्डर करून घ्यायची, कलेक्टरांना धमकावून, आणि मग ती ऑर्डर शेतकऱ्यांच्या नावावर झाली की पुन्हा त्या जमिनी त्या शेतकऱ्यांच्या नावावरून डायरेक्ट आपल्या मुलांच्या नावावर, आपल्या नातेवाईकांच्या नावावर वर्ग केलेले आहेत। हा एवढा मोठा भ्रष्टाचार सुनील तटकरेंनी जाहीरपणे, रायगडच्या सरकारी आकारी पडच्या जमिनी कमी झाल्या पूर्णपणे जिल्ह्यातना, हे सगळं पाप सुनील तटकरेंचं आहे।
वसंत मोरे पण आरोप करतायत की पूजापाठ केली, अघोरी विद्येचा वापर केला. भरत शेटवर मोठा आरोप आहे. नाही नाही, वसंत मोरे डिपॉझिट जप्त झालेला माणूस आहे. वसंत मोरेंनी काय बोलावं त्यांच्यावरती. भरत शेठ हा धार्मिक माणूस आहे. भरत शेठ पूजा अर्चा करणारा माणूस आहे. परंतु अशा आघोरी पूजा वगैरे काय करायची आवश्यकता नाही. भरत शेठला जनतेने बहुमताने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे भरत शेठला या गोष्टीची आवश्यकता नाही. त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतो आणि जर होत असेल तर कोण करते असं वाटतं? नाही नाही, भरत शेठना कोणीही घेरू शकत नाही. भरत शेठ अतिशय जुनं शिवसेनेचं नेतृत्व आहे. अतिशय अभ्यासू आणि चांगला माणूस आहे. भरत शेठ पूर्ण उरल एवढी ताकद भरत शेठ पण स्वतःमध्येच आहे. आम्ही तर शिलेदार बरोबरच आहोत. त्यामुळे आम्ही कोणाला घाबरणारे नाही आहोत. जे जे अंगावर येतील त्यांना शिंगाव घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम त्यांनी म्हटलं, आता एक गौप्यस्फोट केला आहे की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनणार होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये, पण अचानक एका रात्रीमध्ये असं काय झालं की उद्धव ठाकरे बनले. या गोष्टीची खरं तर चौकशी व्हायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. होय, खरं आहे. सगळ्यांना ज्या दिवशी शिंदे साहेबांना गटनेते केले त्याच दिवशी उद्धव साहेबांनी शिंदे साहेबांना सांगितलं होतं की बाबा रे, मला का मुख्यमंत्री व्हायचं नाही, मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं आहे. त्यामुळं तुम्ही बाकी पुढची व्यूहरचना तयार करा. मग शिंदे साहेबांनी संपूर्ण आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या घटक पक्षांना एकत्र बरोबर घेतले, अपक्षांना बरोबर घेतले आणि संपूर्ण तयारी शिंदे साहेबांनी त्यावेळेस आघाडीमध्ये मुख्यमंत्री होण्यासंदर्भात केली. आणि आयत्या वेळी मातोश्रीतून चुकीच्या पद्धतीचा आदेश काढण्यात म्हणजे ते नेहमीचंच आहे की पाठीत वार कसा करायचा हे त्यांना सगळ्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यांनी तोच प्रकार शिंदे साहेबांच्या बाबतीत केला. आणि म्हणून ते नेतृत्व बाळासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा. शिंदे साहेबांवर अन्याय झाला त्यावेळी शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांशी चर्चा केली आणि त्यांना अन्याय झालेला त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं ती रणनीती वापरली आणि शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेत. ते त्यांच्या स्वबलावर झालेत आणि BJPनी नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारची मदतसुद्धा त्यावेळेस केलेली आहे. चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला पण वाटतं? चौकशी काय हो, जाहीर आहे. हे जाहीर आहे की मातोश्रींनी विश्वासघात केला होता. हे जाहीर आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या आमने सामने आली आता असं म्हणावं आणि रक्तरंजित कार्यक्रमापर्यंत ही सगळी मजल चालली असं म्हणावं? नाही नाही, रक्तरंजित कार्यक्रमाची काय आवश्यकता नाही आहे. हा राजकीय, मी सांगितलं की हे राजकीय मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय लढाई आम्ही लढत राहू त्यावेळेस त्या ठिकाणी. त्यामुळे आमचा संघर्ष राष्ट्रवादीचा आहे हा पारंपरिक आहे. आम्ही उद्धव साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना सांगितलं मी की साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात पण आज रायगड रडतोय. रायगडला तुम्ही 3 आमदार रायगडचे निवडून आलेले असताना सुद्धा तुम्ही पालकमंत्री रायगडला राष्ट्रवादीला दिलं गेलं तटकरेंच्या रूपाने. ते कोणाही रायगडच्या शिवसैनिकांना पटलेलं नाही आहे. मला उद्धव साहेब बोलले की माझ्या चेअरवर येऊन बसून बघ. मी तुमच्या चेअरवर आम्ही येऊन बसू शकत नाही, आम्ही एवढे मोठे नाही आहोत. परंतु तुम्ही त्यावेळेस तो निर्णय जो घेतला तो चुकीचा निर्णय होता आणि ह्या चुकीच्या निर्णयामुळेच पुढे क्रांती झाली आणि शिंदे साहेबांबरोबर आम्ही सगळे आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी गेलो. पण आता काय, आता पण ते पालकमंत्रीपद नाहीच आहे ना शिवसेनेकडे रायगडमध्ये? नाही, आम्ही तर सांगितलं की आमचं नेतृत्व आज जाहीरपणे तुम्ही बघितलं की पालकमंत्रीची घोषणा झालेली होती. मग तरीसुद्धा शिंदे साहेबांनी ज्या बाण्याने सांगितलं की बाबा त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना स्थगिती द्या आणि जो पण शिवसेनेचा पालकमंत्री त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली होती. पण त्यामुळे आजही त्या भूमिकेवर शिंदेसाहेब ठाम आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की पालकमंत्रीपद त्या ठिकाणी नक्की शिवसेनेला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला आहे. यापूर्वी सुद्धा बरेचसे मोर्चे आंदोलनं काढली, लोक रस्त्यावर उतरली. आता पुढचं पाऊल नेमकं शिवसैनिकांचं काय आहे भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळवून देण्यासाठी? नाही, आता बघा की वरिष्ठ नेते जे आहेत, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रपणे बसून योग्य तो निर्णय यातनं तोडगा काढतील आणि भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करतील. नक्कीच. आणि नाही मिळालं असंच हे भिस्त घोंगडं राहिलं तर मग काय करणार? नाही, असं होणार नाही आहे. हे सगळे अभ्यासू तिन्ही नेते आहेत. त्यामुळे त्यांना ते पुढचं विजन ठेवून नक्कीच शिवसेनेला पालकमंत्री देतील असा आत्मविश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.